साईडमध्ये आलं पाहिजे आम्ही सगळे. लोकसभेच्या अनुषंगानं आतापर्यंत बीड लोकसभा उमेदवार म्हणून 50पेक्षा जास्त उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण पाहू शकतो पाठीमागं हौशे नवशे गोशे अनेक प्रकारचे उमेदवार या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी दाखल करताना पाहायला मिळते, दिसून येत आहे. कोणी साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करत आहे तर कोणी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं सर्व पूर्व तयारी केलेली आहे. शासन प्रशासन म्हणून बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी पूर्ण तयारी प्रशासनाची करून घेतलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुद्धा निवडणुकीच्या अनुषंगानं योग्य ती खबरदारी घेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठलंच विघ्न येणार नाही याची सुद्धा दक्षता नक्कीच पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर बीड जिल्ह्यामधून 39 लोकसभाच्या अनुषंगानं आपण पाहू शकतो या ठिकाणी काही सध्याला उमेदवार आलेले आहेत. ते बैलगाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपली उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून येत आहेत. कुणी साध्या पद्धतीने करतं तर कुणी बैलगाडीच्या माध्यमातून. पहिल्यांदाच या ठिकाणचा उमेदवार बैलगाडी घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि आपली आता काही क्षणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नक्कीच येणाऱ्या काळात कोण निवडून येतं, बीडचा खासदार कोण होतं हे मात्र 3-4 जूनलाच येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबा वसे बीड. या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता बघितलं आहे आपण, सध्या धनदांडग्यांची निवडणूक या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारचं या ठिकाणचं सगळं वातावरण आहे. परंतु मी सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब आणि शेतकरी लोकांचं नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आणि त्यामुळं मी ही भूमिका घेतली की आपण जमिनीवर आहोत हे दाखवण्यासाठी मग मी बैलगाडीच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केलेला आहे. 50पेक्षा जास्त लोकसभेला उमेदवार आहेत, काही धंदाकडे आहेत, काही कारखानदार आहेत, काही ठेकेदार आहेत. यांना कसं तोंड द्याल? विषय असा आहे की अखिल भारतीय परिवार पार्टीने देशभरामध्ये जो सध्या कर्जमुक्तीचा मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या माध्यमातून पूर्ण भारतभरामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचा वेगवेगळ्या पद्धतीने कॅम्प झालेला आहे. त्याच्यामुळे मला तरी विश्वास आहे की प्रत्येक लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये मी विनिंग कॅन्डिडेट असणार. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ बीड.